हॅलो फ्रेंड्स. तर आपण डिझाइन अँड अनालिसिस ऑफ अल्गोरिथम चे प्रत्येक युनिट कव्हर करत होतो. तर आतापर्यंत आपण युनिट 1 आणि युनिट 2 कव्हर केलेलं आहे. तर याच्यामध्ये युनिट 3 मी कव्हर करत नाही, कारण की त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द थिंग्स थेरॉटिकल आहेत. तर ते तुम्ही एखादा कन्सेप्ट समजून घेऊन करू शकता. ठीक आहे. तर आपण युनिट 4 बघू, दॅट इज ग्रीडी अल्गोरिथम्स. आणि हा खूप इम्पॉर्टंट अल्गोरिथम आहे. जर तुम्ही गेटची एक्झाम पण देता असाल तर या अल्गोरिथम म्हणजे ग्रीडी अल्गोरिथम मधून एक ना एक क्वेश्चन तर नेहमी असतो. ओके. तर ग्रीडी अल्गोरिथम्स तुमच्या बाटू एक्झामिनेशन मध्ये 12 मार्कला विचारला जाऊ शकतो. तर 12 मार्कचे कोणते कोणत्या टाईपचे क्वेश्चन येतात, कोणते कोणते कन्सेप्ट आहेत, तर याच्यामध्ये आपण काय करू बेसिकली की कन्सेप्ट पण समजून घेऊ आणि विथ वन एक्झाम्पल. ओके. तर तुम्हाला ते एक्झाम्पल कळलं तर तुम्ही बाकीचे एक्झाम्पल करू शकता. ओके. तर फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी व्हॉट इज मीन बाय ग्रीडी अल्गोरिथम. तर ग्रीडीला आपण मराठीमध्ये आपण म्हणू शकतो लालची. म्हणजे आपली एखादी गोष्ट असेल तर आपण काय एखादी गोष्ट असल्यानंतर आपल्याला जर लालच असेल त्या गोष्टीची, तर आपण दुसरा कोणता विचार न करता डायरेक्टली काय करतो, ती गोष्ट आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. ओके. तर त्याच्यामध्ये आपण थिंक करत नाहीत की म्हणजे हे केल्याने काय होईल, पुढे काही अडथळा येऊ शकतो का. वी विल नॉट थिंक अबाउट द कॉन्सिक्वेन्सेस. ओके. तर याच्यामध्ये पण तसंच आहे की ग्रीडी अल्गोरिथम्स जे पण आहेत ते रिथिंक करत नाहीत. डायरेक्टली बेस्ड ऑन द करंट सिच्युएशन दे विल टूक द डिसिजन. ओके. तर याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल, बिफोर प्रोसिडिंग टू द ग्रीडी अल्गोरिथम्स, वी विल सी अबाउट व्हॉट इज मीन बाय ऑप्टिमायझेशन टेक्निक. तर बेसिकली ऑप्टिमायझेशन टेक्निक म्हणजे काय आहे की समथिंग वी हॅव टू आयदर मॅक्झिमाइज ऑर मिनिमाइज. म्हणजे काहीतरी मॅक्झिमाइज करायचंय किंवा मिनिमाइज करायचंय, त्या तशा टेक्निकला आपण काय म्हणू शकतो, दॅट इज कॉल्ड एज ऑप्टिमायझेशन टेक्निक्स. विथ सम कन्स्टंट, काही कन्स्टंट गिव्हन असतील तर त्या कन्स्टंट नुसार आपल्याला काय करायचं, मिनिमाइज किंवा मॅक्झिमाइज करायचंय. तर याच्यामध्ये कोणते कोणते प्रॉब्लेम असू शकतात, जसं की कॉस्ट जी असते आपल्याला, तर कोणाला वाटतं का की मॅक्झिमाइज कॉस्ट करावं, नाही. वी हॅव टू मिनिमाइज द कॉस्ट ऑफ समथिंग. ओके. देन ऑल ऑफ अस थिंक दॅट की हा आपल्याला प्रॉफिट काय झालं पाहिजे, जास्त झालं पाहिजे. असं कोणी आहे का की ज्याला वाटतं की आपल्याला प्रॉफिट कमी झालं पाहिजे, नाही. मीन्स वी हॅव टू मॅक्झिमाइज द प्रॉफिट. This is also a optimization problem. Again, we have to reduce the risk, means we have to minimize the risk. All of these type of problems are called as the optimization problems. तर हे ऑप्टिमायझेशन प्रॉब्लेम जर आपल्याला सॉल्व्ह करायचे असतील तर कोणते कोणते अल्गोरिथम्स आपल्यापाशी आहेत. तर बेसिकली दोन प्रोटोटाइप्स आहेत किंवा दोन आपण म्हणू शकतो दोन वेज आहेत ऑप्टिमायझेशन वे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. फर्स्ट आहे ग्रीडी अल्गोरिथम्स, दॅट इज कॉल्ड एज ग्रीडी मेथड्स. तर ग्रीडी मेथड्स मध्ये जेवढे पण आपण अल्गोरिथम बघणार आहेत त्याची कॉम्प्लेक्सिटी काय आहे, पॉलिनॉमियल आहे. पॉलिनॉमियल म्हणजे एन रेस टू समथिंग, दॅट इज द कॉम्प्लेक्सिटी ऑफ ग्रीडी अल्गोरिथम्स. सेकंड वे आहे ऑप्टिमायझेशन प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, दॅट इज डायनामिक प्रोग्रामिंग. दिस इज ऑल्सो ए वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर इन पर्स्पेक्टिव्ह ऑफ गेट ऑल्सो. आणि ह्या चॅप्टर मधून तुमच्या एक्झामिनेशन साठी 12 मार्काचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. तर सेकंड युनिट आहे. याच्यानंतर आपण पाहणार आहोत फिफ्थ युनिट, दॅट इज डायनामिक प्रोग्रामिंग. आता डायनामिक प्रोग्रामिंग पण काय आहे की ऑप्टिमायझेशन प्रॉब्लेम्स काय करतात, सॉल्व्ह करतो ह्या प्रोटोटाइपने यूज. बट याच्यामध्ये जे कॉम्प्लेक्सिटी येते ती पॉलिनॉमियल पण असू शकते किंवा एक्सपोनेन्शियल कॉम्प्लेक्सिटी पण याच्यामध्ये येते. ओके. तर फर्स्ट ऑफ ऑल वी विल प्रोसीड फ्रॉम ग्रीडी मेथड, ज्याची की कॉम्प्लेक्सिटी एन रेस टू पॉवर समथिंग मध्ये येते. तर त्याच्यामध्ये फर्स्ट प्रॉब्लेम इज दॅट नॅपसॅक प्रॉब्लेम. तर नॅपसॅक म्हणजे एक बेसिकली आपण म्हणू शकतो की बॅग म्हणू शकतो नॅपसॅक साठी. ओके. तर याच्यामध्ये जे ग्रेडी मेथड मध्ये जो प्रॉब्लेम येतो दॅट इज कॉल्ड एज फ्रॅक्शनल नॅपसॅक. आणि जो याच्यामध्ये डायनामिक प्रोग्रामिंग मध्ये पण एक नॅपसॅक प्रॉब्लेम आहे, दॅट इज कॉल्ड एज 01 नॅपसॅक. ओके. तर फ्रॅक्शनल नॅपसॅक म्हणजे काय आहे की याच्यामध्ये काय गिव्हन असतं आपल्याला वेट्स अँड व्हॅल्यूज ऑफ एन आयटम्स. म्हणजे आयटम्स असतील त्याचे वेट्स आणि व्हॅल्यूज गिव्हन असतात. अँड काय करायचं असतं आपल्याला की एक नॅपसॅक म्हणजे बॅग दिलेली आहे, त्याची कॅपॅसिटी आहे समथिंग. तर आपल्याला काय करायचंय की त्या नॅपसॅक मध्ये हे आयटम्स अशा प्रकारे टाकायचे की त्याच्यामुळे काय झालं पाहिजे, आपल्याला मॅक्झिमम प्रॉफिट झालं पाहिजे. ओके.
तर फर्स्ट प्रॉब्लेम आपण बघूया, नॅपसॅक प्रॉब्लेम. तर याच्यामध्ये आपल्याला ऑब्जेक्ट्स दिलेले आहेत, दॅट इज 3 ऑब्जेक्ट्स आर गिवन अँड बॅगची जी कॅपॅसिटी आहे ती एम ने डिनोट केलेली आहे, दॅट इज 20. आणि आपल्याला जे 3 ऑब्जेक्ट्स दिलेले आहेत, ऑब्जेक्ट 1 विच इज हॅव्हिंग द प्रॉफिट 25 आणि त्याचं वेट किती आहे 18. अगेन ऑब्जेक्ट 2 दिलेलं आहे त्याच प्रकारे. तर ऑब्जेक्ट 2 चं जे वेट आहे ते 15 आहे आणि प्रॉफिट किती आहे 24. तसंच ऑब्जेक्ट 3 गिवन आहे, त्याचं प्रॉफिट किती आहे 15 आणि वेट किती आहे 10. तर आपल्याला काय करायचंय की आपली कॅपॅसिटी किती आहे 20. तर आपल्याला काय करायचंय की मॅक्झिमाइज प्रॉफिट करायचंय, म्हणजे कोणता जॉब टाकल्याने मॅक्झिमम प्रॉफिट आपल्याला भेटू शकते आणि बॅगची कॅपॅसिटी एक्सेड होऊ द्यायची नाहीये, दॅट इज 20 बॅग्स कॅपॅसिटी. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं, सपोज आपण ग्रीडी अबाउट प्रॉफिट असतो, तर काय याचे वेज आहेत आपल्याला. फर्स्ट वे इज दॅट ग्रीडी अबाउट प्रॉफिट. जर मी ग्रीडी अबाउट प्रॉफिट असेल तर मॅक्झिमम प्रॉफिट कशाचं आहे, ऑब्जेक्ट फर्स्टचं. तर मी दुसरं काही विचार न करता काय करेल, ऑब्जेक्ट फर्स्ट माझ्या 20 युनिट्सच्या कॅपॅसिटीच्या बॅग मध्ये टाकून देईल. तर त्याचं प्रॉफिट किती भेटणार आहे मला 25, बट त्याचं वेट किती आहे दॅट इज 18. म्हणजे माझ्यापाशी टोटल वेट किती होतं यम. तर यम मधून काय केलं मी, यम मायनस W1 केलं, बरोबर आहे का. कारण की जो ऑब्जेक्ट आहे त्याचं वेट काय केलं मी मायनस केलं. आता म्हणजे माझ्यापाशी किती राहिलं, टोटल टोटल किती होतं 20 मधून 18 गेलं, किती राहिलं 2. आता 2 वेट राहिलं माझ्यापाशी. तर 2 वेट मध्ये कम्प्लीट ऑब्जेक्ट येईल का माझ्या, ऑब्जेक्ट टाकू शकतो का मी, नाही. कारण की दोन्ही जे ऑब्जेक्ट आहेत त्याची कॅपॅसिटी काय आहे, एकाची 15 आहे एकाची 10 आहे, म्हणजेच काय ग्रेटर दॅन 2 आहे. तर मी पूर्ण ऑब्जेक्ट टाकू शकत नाही, पण फ्रॅक्शनल, आपण याला कशा काय म्हटलं, फ्रॅक्शनल लॅप्स आहे. तर मी याचा काहीतरी फ्रॅक्शनल पार्ट याच्यामध्ये टाकू शकतो. तर आता आपण बघतोय की ग्रीडी अबाउट प्रॉफिट. तर फर्स्ट जास्त प्रॉफिट वाला कोणतं होतं 25. नेक्स्ट काय 24. तर 24 चं काय करायचंय आपल्याला, 24 जर मला युनिट प्रॉफिट कमवायचं असेल तर माझ्यापाशी वेट किती पाहिजे 15, बट माझ्यापाशी किती आहे 2. तर मी काय करेल 2/15 पार्ट घेईल, 2/15 पार्ट ऑफ कशाचा, जे की टोटल प्रॉफिट आहे. किती टोटल प्रॉफिट 24. म्हणजे 24 चं काय केलं 2/15 पार्ट घेतला तर मला किती भेटेल हे 3.2. म्हणजे टोटल याची ह्या ग्रीडी अबाउट प्रॉफिट्स जर घेतलं तर टोटल प्रॉफिट किती झालं मला 28.2. सो माय क्वेश्चन इज दॅट इज धिस द मॅक्झिमम सोल्युशन ऑर मॅक्झिमम प्रॉफिट. तर आपण दुसऱ्या वेनं ट्राय करून बघू की हे मॅक्झिमम प्रॉफिट आहे का. तर नेक्स्ट काय आहे की ग्रीडी अबाउट वेट्स. आता ग्रीडी अबाउट वेट्स म्हणजे असं नाहीये की ज्याचं वेट जास्त आहे, आपल्याला वेट म्हणजे काय, आपल्याला मिनिमाइज करावं लागेल वेट. ज्याचं मिनिमम वेट आहे ते आपण कन्सिडर करू. ओके, सो आय विल यूज डिफरंट पेन हिअर. तर बघा ग्रीडी अबाउट वेट्स. आता ग्रीडी अबाउट वेट म्हणजे ज्याचं कमी वेट आहे, कोणाच कमी वेट आहे 10, ऑब्जेक्ट 3 चं, आणि त्याच्यापासून आपल्याला किती प्रॉफिट व्हायला 15. तर आपण काय केलं 20 कॅपॅसिटीच्या बॅग मध्ये 10 टाकलं तर किती उरलं माझ्यापाशी 10 वेट, 10 कॅपॅसिटी शिल्लक आहे. नेक्स्ट काय आहे की नेक्स्ट मिनिमम ऑब्जेक्ट कोणतं आहे ज्याचं वेट कमी आहे, दॅट इज 15 ऑब्जेक्ट 2. तर आता हा 15 आहे, 15 साठी 24 होणार आहे, बट मला काय करावं लागेल 10/15 पार्ट घ्यावा लागेल कशाचा, जे की प्रॉफिट आहे याचं ऑब्जेक्ट सोचं, दॅट इज 24. तर याचं जर कॅल्क्युलेशन केलं सो इट विल कम आय थिंक 16. सो 16 प्लस 15 किती आलं 31. अगेन माय क्वेश्चन इज दॅट इज दिस ए मॅक्झिमम प्रॉफिट. बघा आता आपण ग्रीडी अबाउट प्रॉफिट्स गेलो तर आपल्याला किती भेटलं होतं 28.2. ग्रीडी अबाउट वेट गेलं तर आपल्याला किती भेटलं 31. ओके, तर अगेन आपला क्वेश्चन काय आहे की इज दिस ए मॅक्झिमम प्रॉफिट, नो. ओके, सो व्हॉट वी कॅन डू, वी विल गो बाय प्रॉफिट बाय वेट रेशो. ओके, तर सिमिलरली सेम थिंग मी इथे घेतलंय. जे ऑब्जेक्ट 1 आहे त्याचं 24 प्रॉफिट आहे, 24 ऑब्जेक्ट 2 चं आणि 15 ऑब्जेक्ट 3 चं. तर थर्ड वे काय आहे ग्रीडी अबाउट प्रॉफिट बाय वेट रेशो. ठीक आहे, तर प्रॉफिट बाय वेट रेशो फाइंड आउट केला मी, किती आहे 25/18 दॅट इज 1.4, 24/15 दॅट इज 1.6
अँड 15/10 दॅट इज 1.5. तर हिच्यामध्ये काय करणार आहेत आपण, ज्याचं मॅक्झिमम प्रॉफिट बाय वेट रेशो आहे त्याला पहिल्यांदा प्रिफरन्स देणार. तर प्रॉफिट बाय वेट रेशो मॅक्झिमम कशाचा आहे, ऑब्जेक्ट सेकंडचा. तर आपण काय करू, ऑब्जेक्ट सेकंड साठी किती युनिट आहे, तिच्या वेट किती लागणार आहे 15. आपल्यापेक्षा अवेलेबल कॅपॅसिटी किती आहे, दॅट इज 20. ओके, 20 मधून 15 गेलं तर प्रॉफिट किती भेटलं मला, 24 कम्प्लीट प्रॉफिट भेटलं. आता माझ्यापाशी शिल्लक किती राहिले, 5. नेक्स्ट प्रॉफिट बाय वेट रेशो मॅक्सिमम कोणाचा आहे, 1.5 दॅट इज ऑब्जेक्ट 3. तर आता आपल्याला काय करावं लागेल, 10 युनिट जर असले असते तर आपल्याला 15 प्रॉफिट झालं असतं. बट माझ्यापाशी वेट किती रिमेनिंग आहे, फक्त 5. सो 5/10 पार्ट घ्यावा लागेल मला, 5/10 पार्ट ऑफ 15. ओके, ऑफ 15 तर किती आलं बघा, याचं जर कॅल्क्युलेशन केलं, सो दिस इज बिकम 7.5. सो 7.5 प्लस 24 इज इक्वल टू 31.5. ओके, तर इथं बघा आपण प्रॉफिट बाय वेट गेलो तर 31 आलं, प्रॉफिट बाय सॉरी ग्रीडी अबाउट प्रॉफिट जर गेलं तर 28.2 आलं, ग्रीडी अबाउट वेट्स जर गेलं तर 31 आलं, आणि ग्रीडी अबाउट बाय प्रॉफिट बाय वेट रेशो जर गेलं तर 31.5 मॅक्झिमम प्रॉफिट आलं आपल्याला. ओके, सो दिस इज अबाउट द knapsack प्रॉब्लेम, दॅट इज फ्रॅक्शनल knapsack. ओके, तर आता याचा अल्गोरिथम बघा, आपण जे जसं एक्सप्लेन केले त्याच पद्धतीने आपण केलेलं आहे. ठीक आहे, आता बघा ग्रीडी knapsack, आपण एक फंक्शन घेतलं ग्रीडी knapsack नावाचं, फॉर i इज इक्वल टू 1 to n. आता आपल्याला काय करायचं, फक्त एवढंच लिहायचंय, कारण की आपल्याला माहित झालं की knapsack प्रॉब्लेम काय म्हणतंय की गो बाय ग्रीडी अबाउट प्रॉफिट बाय वेट रेशो. जर मी एक्झाम मध्ये आलं तर तुम्हाला काय करायचं, प्रॉफिट बाय वेट रेशोनच फक्त एवढं सॉल्व्ह करायचं आणि हे बाकीचे व्यवस्थितपणे सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, तर आपली कॅपॅसिटी किती आहे बॅगची, सपोज एम कॅपॅसिटी आहे, आणि आपण नेक्स्ट 1 to n ऑब्जेक्ट साठी काय केलं, प्रॉफिट बाय वेट रेशो फाइंड आउट केला. सो कम्प्युट प्रॉफिट बाय वेट रेशो. त्याच्यानंतर काय केलं, आपण काय करावं लागेल, आपल्याला मॅक्झिमम प्रॉफिट ज्याचं आहे त्यानुसार अरेंज करावं लागेल, कारण त्याला फर्स्ट प्रिफरन्स द्यायचा आहे. तर आपण काय करू, एक सॉर्टिंग अल्गोरिथम यूज करून नॉन डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये आपण प्रॉफिट बाय वेट रेशोच्या जे ऑब्जेक्ट्स आहेत ते अरेंज करू. ओके, नंतर मग काय करणार, फॉर i इक्वल टू 1 to n फ्रॉम शॉर्टेड लिस्ट अप्लाय करणार. इफ आता इफ m इज ग्रेटर दॅन 0, म्हणजे जर बॅगची कॅपॅसिटी जर ग्रेटर दॅन 0 असेल, बॅगची कॅपॅसिटी काय ग्रेटर दॅन 0 असेल, अँड सिमिलरली काय असलं पाहिजे, वेट ऑफ i, जो वेट ऑफ i लेस दॅन ऑर इक्वल टू काय असलं पाहिजे, m. बघा काय म्हणणं आहे त्याचं, की बॅगची कॅपॅसिटी आपली किती आहे, इथं 20 आहे. तर पहिला ऑब्जेक्ट सेलेक्ट करताना काय, सिमिलरली डब्ल्यू आय म्हणजे वेट असोसिएटेड विथ दॅट पर्टिक्युलर ऑब्जेक्ट 15 आहे, इज लेस दॅन ऑर इक्वल टू काय पाहिजे 20 आहे का, येस. जर असं असेल तर आपण काय करतोय, इथं कम्प्लीट जॉब टाकून देतोय. कम्प्लीट जॉब टाकतोय म्हणजे काय करणार, पहिल्यांदा जी मॅक्झिमम कॅपॅसिटी आपली 20 आहे, 20 मधून काय करणार आपण, डब्ल्यू आय म्हणजे 15 मायनस करणार. ओके, 15 मायनस करणार म्हणजे आपल्याला काय एम किती भेटलं, आता नेक्स्ट 5. आणि एम रिड्यूस केल्यानंतर आपण काय करणार, प्रॉफिट मध्ये काय करणार, प्रॉफिट प्लस दॅट पी आय म्हणजे काय, प्रॉफिट असोसिएटेड विथ पर्टिक्युलर दॅट जॉब. सो 0 प्लस 24 बिकम्स 24. प्रॉफिट किती आला आपल्याला, 24. बरोबर आहे. एल्स काय करणार, आपण ब्रेक करणार, आणि ब्रेक जर झालं तर परत इथं आपण चेक काय करणार, इफ एम इज ग्रेटर दॅन 0. आता बघा इथे एम इज ग्रेटर दॅन 0 आहे का नाही, येस, एम इज ग्रेटर दॅन 0. आता इथे ही कंडिशन ट्रू होईल का बघा बरं, इफ एम इज ग्रेटर दॅन 0. ओके, अँड सिमिलरली काय पाहिजे, डब्ल्यू आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू एम. डब्ल्यू आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू एम आहे का बघा, 18 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5, नो. 10 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5, नो. म्हणजे फक्त इथं कोणती कंडिशन ट्रू होऊ शकते, इफ एम इज ग्रेटर दॅन 0. जर इथं जर असं असेल तर आपण काय केलं होतं, प्रॉफिट इक्वल टू काय केलं होतं, जे अगोदरचे प्रॉफिट 24 प्लस काय, प्रॉफिट असोसिएटेड विथ दॅट पर्टिक्युलर ऑब्जेक्ट डिवाइड इनटू एम. एम म्हणजे जे आपल्यापाशी रिमेनिंग आहे विथ रिस्पेक्ट टू डिवाइडेड बाय वेट ऑफ दॅट पर्टिक्युलर ऑब्जेक्ट. सो इट विल गिव्ह अस द दिस पार्ट. आपण जो फाइंड आउट केलेला आहे दॅट इज नथिंग बट दिस पार्ट. ओके सर, सो हे जर आलं आपल्याला तर फायनली आपण काय करू शकतो, आपल्याला किती प्रॉफिट होत आहे ते आपल्याला भेटून जाईल. ओके, तर हा एक सिंपल अल्गोरिथम आहे, तुम्ही इथं एकदम लक्षात ठेवू शकता की
याच्यामध्ये ह्या 4-5 स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर याची जर कॉम्प्लेक्सिटी जर आपण फाइंड आउट केली तर पहिल्यांदा कम्प्युट पी प्रॉफिट बाय वेट रेशो काढण्यासाठी आपल्याला काय लागेल, बिग ऑफ एन लागेल. एखादा शॉर्टिंग अल्गोरिथम जो बेस्ट शॉर्टिंग अल्गोरिथम आहे दॅट इज मर्ज शॉर्ट, तर ते जर अप्लाय केला तर दॅट इज एन लॉग एन आपल्याला कॉम्प्लेक्सिटी लागेल. ओके. परत ह्या स्टेपसाठी बिग ऑफ एन लागेल आणि ह्या स्टेपसाठी एकदाच हे कॅल्क्युलेट होईल, त्याच्यामुळे बिग ऑफ वन लागेल. तर याच्यामध्ये जर आपण ऍड केलं आणि डॉमिनेटिंग फॅक्टर जर घेतला तर दॅट इज बिकम बिग ऑफ एन लॉग एन. सो ग्रीड इन ची कॉम्प्लेक्सिटी काय आहे, बिग ऑफ एन लॉग एन. ओके. सो this second problem is there, kindly practice for this problem. ओके. तर अशाच प्रकारे तुम्हाला प्रॉब्लेम विचारू शकतो, म्हणजे विचारला जाऊ शकतो याच्यामध्ये एक्झाम मध्ये, किंवा अल्गोरिथम विचारला जाऊ शकतात, किंवा दोन्ही गोष्टी तुम्हाला 6 मार्कासाठी विचारल्या जाऊ शकतात. ओके. तर एकदम इझी आहे, तुम्ही बिनधास्त ह्या युनिट मध्ये 4 जर टॉपिक केले तर तुमचे 12 मार्क डेफिनेटली फिक्स होऊन जातात. टेक्निक आहे हफमन कोडिंग. तर हफमन कोडिंग म्हणजे काय आहे की हफमन कोडिंग इज टेक्निक फॉर कॉम्प्रेसिंग डेटा टू रिड्यूस द साईज विदाउट लुझिंग एनी ऑफ द डिटेल्स. म्हणजे काही डिटेल्स ज्या असतात आपण काही लूज न करता काय करणार, आपण त्याला कॉम्प्रेस करण्याचा प्रयत्न करणार. तर हफमन कोडिंग प्रिव्हेंट्स एनी अँबिग्युटी इन द डिकोडिंग प्रोसेस युजिंग द कन्सेप्ट ऑफ प्रिफिक्स कोड. म्हणजे याच्यामध्ये अँबिग्युटी होणार नाहीये. म्हणजेच काय की जे आपण प्रिफिक्सेस याच्यामध्ये यूज करणार आहेत कोडिंगसाठी, त्याच्यामध्ये एकच प्रिफिक्स आपण 2 कॅरेक्टर्सला अप्लाय करणार नाहीये, ती अँबिग्युटी याच्यामध्ये दिसणार नाहीये. तर हफमन कोडिंग मध्ये आपण काय करतो, फर्स्टली आपण ट्री बिल्डअप करतो बाय विथ द हेल्प ऑफ द गिव्हन फ्रिक्वेन्सीज ऑफ द कॅरेक्टर्स, आणि त्याच्यानंतर आपण काय करतो, कॅरेक्टर कोड जनरेट करतो प्रत्येक कॅरेक्टरसाठी. ओके. तर विदाउट युजिंग हॅपमन कोडिंग जर आपल्यापाशी एक डॉक्युमेंट आहे, सपोज एक डॉक्युमेंट आहे ज्याच्यामध्ये ABCD हे वर्ड्स आहेत किंवा ABCD हे कॅरेक्टर्स आहेत, तर ए ची जी फ्रिक्वेन्सी आहे ती 50 आहे, सपोज बी ची फ्रिक्वेन्सी 40 आहे, सी ची फ्रिक्वेन्सी 5 आहे आणि डी ची पण फ्रिक्वेन्सी काय 5 आहे. तर आपल्याला याच्यामध्ये जर युनिफॉर्मली कोडिंग एनकोडिंग करायला असेल सांगितलं तर किती अल्फाबेट आहेत, 4 अल्फाबेट आहेत, म्हणजे 4 कॅरेक्टर्स आहेत. तर आपण विथ द हेल्प ऑफ जस्ट 0 अँड 1 याला इनकोड करू शकत नाहीत, कारण की 0 साठी आपण ए जर कन्सिडर केलं आणि 1 साठी बी कन्सिडर केलं, तर सपोज सी आला तर त्याच्यामध्ये आपण काय 0 और 1 देऊ शकत नाहीत. म्हणजे जस्ट बाय युजिंग 2 बिट्स वी कॅन नॉट एनकोड दिस. तर आपल्याला जर नॉर्मल वेने जर आपण गेलो तर वी रिक्वायर्ड 2 बिट्स, म्हणजे 0-0 जर आलं तर ए रिप्रेझेंट करणार, म्हणजे 0-1 मीन्स बी, 1-0 मीन्स सी अँड 1-1 मीन्स डी. जर आपल्याला जर गिवन सिक्वेन्स ऑफ बिट्स जर असे असतील आणि आपल्याला डिकोड करा म्हणले तर आपण कसं करणार ते बघू आता. ठीक आहे. 1-1, 0-0, 1-0, 1-0-0, 1. तर हे डिकोड करायला जर सांगितलं तर 0-1 आपल्याला कशाला रिप्रेझेंट केले, बी ला. 0-0 म्हणजेच ए, 1-1 मीन्स डी, 0-0 मीन्स अगेन ए, 1-0 मीन्स सी, 1-0 मीन्स सी अँड 0-1 मीन्स बी. तर म्हणजे आपण जर याला डिकोड केलं तर वी विल गेट दिस कॅरेक्टर्स. ओके. तर हे काय झालं, युनिफॉर्मली आपण काय केलं, याला बिट्स असाइन केलेत. तर फॉर इच कॅरेक्टर किती बिट्स लागतात आपल्याला, 2 बिट्स रिक्वायर्ड टू इनकोड 100 कॅरेक्टर्स. जर आपल्याला 100 कॅरेक्टर्स जर इनकोड करायचे असतील तर 100 इंटू किती लागतील आपल्याला 2, म्हणजेच किती बिट्स लागायलेत आपल्याला, टोटली 200 बिट्स लागायले जर आपल्याला 100 काय करायचे असतील, 100 कॅरेक्टर एन्कोड करायचे असतील. पण जर जस्ट व्हॅरिएबल साईज इनकोडिंग जर आपण केली, ही काय होती युनिफॉर्म साईज, म्हणजे युनिफॉर्म म्हणजे सेम साईज एन्कोडिंग जर केली आपण, तर याच्यामध्ये जर व्हॅरिएबल साईज इनकोडिंग जर केली तर आपल्याला किती बिट्स लागू शकतात ते आपण बघू. सपोज ए ची फ्रिक्वेन्सी किती आहे, 50 आहे, तर आपण काय केलं, त्याला जस्ट 1 बीट असाइन केला, जस्ट 1 बीट, दॅट इज 0. नेक्स्ट कॅरेक्टर आहे बी, त्याची हायेस्ट फ्रिक्वेन्सी आहे, त्याच्यामुळे त्याला काय केलं आपण 2 बिट्स असाइन केले, दॅट इज 10. सी त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे 5, त्याला आपण 3 बिट केले 110. आणि डी त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे 5, तर त्याला आपण काय असाइन केलं 111. तर बघा आता ह्या सेम
वेनं जर आपण जर एन्कोडिंग केलेली असेल आणि आपल्याला जर असं सिक्वेन्स ऑफ बिट्स जर दिलेले असतील तर अँबिग्युइटी होते का ते आपल्याला चेक करायचं. ठीक आहे. 1 1 0 0 1. ओके. सपोज दीज आर द कॅरेक्टर्स. तर आता बघा 0 1 म्हणजे काय. बघा 0 म्हणजे काय ए. ठीक आहे. ए प्रिंट केला आपण. परत 1 0 म्हणजे काय बी आहे. बी ला प्रिंट केलं. परत काय 1 0 काय आहे सी आहे आपल्याकडे, तर आपण काय केलं सी ला प्रिंट केलं. परत 0 आला ए. परत 1 1 0 आहे. 1 1 0 आहे का आहे. त्याला आपण काय प्रिंट करणार सी प्रिंट करणार. परत काय 0 आहे. ठीक आहे. तर सॉरी 1 1 0 अगेन 0 इज देअर ए प्रिंट करणार. परत 1 0 जर असेल तर आपण त्याला काय करणार बी प्रिंट करणार. ओके. तर याच्यामध्ये अँबिग्युइटी होते का कुठेच अँबिग्युइटी होत नाही. म्हणजे आणि जर ह्या वेळेने जर आपण फाइंड आउट केलं तर 50 कॅरेक्टरला किती बीट लागतील आपल्याला 1 बीट लागेल. देन नेक्स्ट 40 कॅरेक्टर्सला किती बिट्स लागतील 2 बिट्स. नेक्स्ट 5 कॅरेक्टर्सला किती बिट्स लागतील 3 बिट्स. आणि 5 कॅरेक्टर्सला अगेन किती बिट्स लागतील 3 बिट्स. जर आपण हे जर कॅल्क्युलेशन केलं तर वी विल गेट द 160. तर आपल्याला नॉर्मल मेथडमध्ये युनिफॉर्मली आपण जेव्हा डिस्ट्रीब्युशन केलं तेव्हा आपल्याला किती बिट्स लागले 200 बिट्स. जेव्हा आपण व्हेरिएबल साईज एन्कोडिंग केली तेव्हा आपल्याला किती लागले 160 बिट्स. म्हणजे किती बिट्स सेव्ह होत आहेत आपले 40 बिट्स सेव्ह होत आहेत. ओके. सो ह्या स्ट्रॅटेजीला आपण काय म्हणतोय हफमन कोडिंग. तर हफमन कोडिंग मध्ये काय करावं लागेल आपल्याला फर्स्टली जे ऑब्जेक्ट्स गिवन आहेत ते आयडेंटिफाय करावं लागेल. त्याची फ्रिक्वेन्सी आयडेंटिफाय करावं लागेल आणि त्याला काय करायचं लागेल डिसेंडिंग ऑर्डर मध्ये विथ द वे ऑफ देअर फ्रिक्वेन्सीज आपल्याला अरेंज करावं लागेल. आणि एकदा का डिसेंडिंग ऑर्डर मध्ये आपण अरेंज केलं तर नंतर काय करायचं आपल्याला त्याच्यापासून ट्री बिल्डअप करायची. ओके. तर बघा आता ए बी सी डी हे 4 अल्फाबेट्स आहेत किंवा आपण कॅरेक्टर्स म्हणू याला. तर याला जर डिसेंडिंग ऑर्डर मध्ये जर अरेंज केलं तर सी आणि डी त्यांची काय फ्रिक्वेन्सी सेम आहे. जेव्हा फ्रिक्वेन्सी सेम असेल तेव्हा आपण कोणी पण कोणत्या साईडला घेऊ शकतो. नॉर्मली काय होतं की जे लेस साईज असेल त्याला आपण काय करतो लेफ्टला टाकतो आणि जे मॅक्झिमम साईज असेल त्याला काय करतो आपण राईटला पुट करतो. ठीक आहे. बघा आता इथं सी ची जी साईज आहे ती किती आहे 5 आणि डी ची पण साईज किती आहे 5. तर आपण काय करतो याच्यामध्ये ट्री बिल्डअप करतोय. सो 5 प्लस 5 किती झालं 10. 5 प्लस 5 किती झालं 10. सो एकदा का 10 आलं तर परत आपण काय करणार अगेन वी विल मीन हिप तयार करणार. मीन हिप मध्ये आता काय राहिलं सो हे जे न्यू नोड आलेलं आहे त्याला इन्सर्ट करणार 10 आणि अगोदरच उरलेले कोणते कोणते 40 अँड 50. ओके 40 अँड 50. ठीक आहे. आता नेक्स्ट टू मिनिमम आपल्याला आयडेंटिफाय करायचे. नेक्स्ट टू मिनिमम आयडेंटिफाय करताना जो आपण इन्सर्ट केलेला आहे नोड त्याला पण कन्सिडर करायचं. सो 10 40 आणि 50 याच्यामध्ये 2 मिनिमम कोणते एक तर 10 ऑलरेडी तो आहे इथे. नेक्स्ट कोणता आहे 40. तो 40 जो आहे तो आपल्याला काय गिव्हन कॅरेक्टर्सची फ्रिक्वेन्सी आहे. तर गिव्हन कॅरेक्टर्सची फ्रिक्वेन्सी जर असेल तर त्याला आपण काय करणार रेक्टँगल मध्ये लिहिणार. आणि ते लार्जर दॅन 10 आहे तर लार्जर दॅन 10 असेल किंवा म्हणजे त्याला आपण काय म्हणतो ग्रेटर दॅन 10 असेल तर त्याला आपण काय करणार राईट हँड साईडला. 40 कोणाची फ्रिक्वेन्सी आहे बी ची. सो विल राईट हिअर बी अँड हिअर 40. जर डिराईव्ह केलेला असेल व्हॅल्यू तर त्याला आपण सर्कलनं डिनोट करणार आणि जे आपल्याला गिव्हन आहे त्याला आपण काय करणार रेक्टँगलनं डिनोट करणार. तर हे रिप्रेझेंट करताना हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही रेक्टँगल आणि सर्कल हे केव्हा रिप्रेझेंट करायचं ते लक्षात ठेवा. कारण की आपल्याला जेव्हा कोडिंग आपण देतो तेव्हा कन्फ्युज व्हायला नको. ओके. तर तुम्ही असं जर सॉल्व्ह केलं तरच तुम्हाला फुल मार्क्स भेटतील. अदरवाईज सर्वकडे जर तुम्ही सर्कल केले तर तुम्हाला सर पूर्ण मार्क भेटतील म्हणून याची काही गॅरंटी नाही किंवा रेक्टँगल सर्वकडे केलं तर पूर्ण मार्क भेटतील याची काही गॅरंटी नाही. ओके. अगेन सो 10 आणि 40 याचं जर कॉम्बिनेशन केलं तर दॅट इज बिकम 50. ओके. दॅट इज बिकम 50 जे की आपण इथं बघितलेलं आहे. परत आता काय करायचं हे 10 40 केल्यानंतर मीन हिप परत इथं आपल्याला काय करायचं दुसरा मीन हिप लिहायचा 50 आणि 50 आलं. ओके. आता याच्यामध्ये 50 आणि 50 सेम आहे तर तुम्ही ह्या साईडला पण 50 लिहू शकता काहीच प्रॉब्लेम नाही. इथं काय येईल डी येईल दॅट इज 50. जर सेम व्हॅल्यू असेल तुम्ही राईट साईडला पण लिहू शकता किंवा लेफ्ट साईडला पण लिहू शकता. जसं की मी आता इथं काय लिहिले
लेफ्ट साईडला लिहिलं आहे. तुम्ही इथं काय लिहिलेलं कसं प्रकारे लिहिलेलं आहे राईट साईडला. तर म्हणजे लेफ्ट साईडला जर लिहिलेलं असेल तर इथं काय येईल 0, परत इथं काय येईल 1 असं. ठीक आहे. तर ते आपल्यावर डिपेंड आहे. बेसिकली आपल्याला काय काय पाहिजे, 0 आणि 1 शी काही संबंध नाही, आपल्याला नंबर ऑफ कॅरेक्टर्स. तर बघा ए साठी किती कॅरेक्टर्स लागायलेत, सॉरी किती बिट्स लागायले, जस्ट 1 बीट. तर इथं पण किती बीट लागायला, 1 बीट. तर याच्यामध्ये जेव्हा आपण आपल्याला बिट्स असाइन करायचे तर तेव्हा काय करायचं, एक सिंपल अप्रोच फॉलो करायचा. जेव्हा आपण लेफ्ट साईडचे जे पाथ आहेत त्यांना कम्प्लिटली काय असाइन करायचं, 0 0. बघा ही लेफ्ट साईडची एज आहे, लेफ्ट साईड 0 0 0. आणि जे राईट साईडला आहेत त्याला काय करायचं असाइन, 1 1 1 1. ठीक आहे. आता बघा ए, ए ची फ्रिक्वेन्सी किती आहे, 1. सो आणि त्याचं रिप्रेझेंटेशन काय, 1 ओनली. ठीक आहे. फ्रिक्वेन्सी 50 आहे बट त्याचं रिप्रेझेंटेशन काय आहे बीट्स मध्ये, 1 बीट, दॅट इज 1. आता बी आहे त्याला किती बिट्स लागतात, 2 बिट्स, दॅट इज 0 1. तर बी ला काय आपण रिप्रेझेंट केलं, 0 1. परत सी ला काय रिप्रेझेंट करणार, 0 0 1. सॉरी, सो दॅट इज डी. तर डी ला काय रिप्रेझेंट केलं, 0 0 1. किती बिट्स लागले, 3 बिट्स. अगेन सी, तर काय येईल 0 0 0, दॅट इज बिकम्स 0 0. ओके, दॅट इज सी. ओके. तर आता परत आपण काय करणार, 50 इंटू 1, अगेन 40 इंटू 2, again 5 5 into 3, that is the frequency of that particular character into number of bits required. Okay, and 5 into 3, that is become 160. तर आपल्याला नंबर ऑफ बिट्स पर कॅरेक्टर जर फाइंड आउट करायला सांगितलं तर दॅट इज बिकम द नंबर ऑफ बिट्स रिक्वायर्ड डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ कॅरेक्टर्स. So number of bits required becomes 160 divided by 100 characters are there. Simply take the addition of these frequencies. Okay, that is the number of characters. Okay, is equal to 1.6 bits per character. Okay, so Huffman coding मध्ये आपण काय करतो, ह्या प्रकारे सॉल्व्ह करतो. ठीक आहे. तर आता आणखीन एक याच्यामध्ये जर आपल्या मिन हिप मध्ये 5 5 आलंय आणि नेक्स्ट 6 6 असलं असतं. ओके, आता 5 5 चे ऍडिशन केल्यानंतर किती आलं, 10 आलं. तर आपण क्यू मध्ये काय केलं, काय काय टाकलं, सो 10 टाकलं आपण आणि अगोदरचं काय 6 6. मग नंतर त्याला काय करायचं, परत सॉर्ट आउट करून घेतल्यानंतर काय 6 6 10 आणि 40 50. आता याच्यामध्ये कंपल्सरी नाही की 10 सोबतच आपल्याला कोणाला तरी जुळवायचं. आता बघा नेक्स्ट काय 6 6. तर आता हे काय आहेत, ग्रेटर दॅन 10 आहेत, म्हणून इथं जर असं जर असलं असतं सी आणि इथं काय डी, सो दिस इज 5, दिस इज 5 आणि हे काय आलंय 10 आलेलं आहे. ठीक आहे. 10 आल्यानंतर हे 10 काय केलं आपण, परत क्यू मध्ये टाकलं, दॅट इज हिअर. अँड आपल्यापाशी काय 6 6 पण आहे. तर आता याच्यासोबत जोडी जुळवायची नाही, 6 घ्यायचा आणि इथं पुट अप करायचा नाही, इकडे लेफ्टला 6 घेऊन असा करायचा नाही. ठीक आहे. तर बेसिकली काय करायचंय, 10 लेस दॅन 6 आहे तर आपण काय करणार, लेफ्टला काय करणार, याच्या 6 आणि 6 ची काय करणार, जोडी जुळवणार म्हणजेच 12. मग आता हे काय झालं, 12 ची एक नवीन नोड क्रिएट झाली, हे गेलं. परत 10 12 40 आणि 50. तर याच्यामध्ये 10 आणि 12 मिनिमम आहेत म्हणून काय करणार आपण, 10 आणि 12 ची परत जोडी जुळवणार. ओके. तर ह्या प्रकारे हाफमॅन कोडिंग वर्क होतं. ठीक आहे. तर हा एक क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. याच्यामध्ये पण आपल्याला ऍव्हरेज नंबर ऑफ बिट्स पर कॅरेक्टर फाइंड आउट करायचे. तर याचा जर कोड जर आपल्याला, सॉरी अल्गोरिथम जर विचारला तर कसं करणार आपण, पहिल्यांदा एन म्हणजेच काय, नंबर ऑफ, जे आपण म्हणू शकतो की सेट ऑफ कॅरेक्टर्स आर देअर. आणि नेक्स्ट आपण काय केलं, मीन हिप तयार केला आणि फॉर आय इज इक्वल टू 1 to n minus 1 आपल्याला काय करायला लागेल, अलोकेट न्यू नोड. आता प्रत्येक वेळेस आपण काय करू शकतो, करतोय, एक नोड क्रिएट केली. तर झेड डॉट लेफ्ट, सपोज आपण ही नोड क्रिएट केलेली आहे, सपोज झेड झेड नावाची. तर झेड डॉट लेफ्ट म्हणजेच काय, की जी हिप मधून आपल्याला काय करायचंय, मिनिमम व्हॅल्यू एक्सट्रॅक्ट करायची आहे. आता ह्या हिप मधून मिनिमम व्हॅल्यू कोणती आहे, 5. तर झेड डॉट लेफ्ट काय आला, 5. ओके, झेड डॉट लेफ्ट काय आला, 5. अगेन वी विल एक्सट्रॅक्ट झेड डॉट राईट. झेड डॉट राईट, आता 5 गेल्यानंतर नेक्स्ट कोण मिनिमम कोणता आहे, अगेन एक्सट्रॅक्ट मिनिमम फ्रॉम द क्यू. सो दॅट इज बिकम 9. सो दिस इज 9. अगेन झेड डॉट फ्रिक्वेन्सी कशी फाइंड आउट करणार, एक्स डॉट फ्रिक्वेन्सी प्लस वाय डॉट फ्रिक्वेन्सी, 5 plus 9 that is 14. ओके.
अगेन नेक्स्ट स्टेप काय की इन्सर्ट झेड इंटू क्यू. आता झेडची जी फ्रिक्वेन्सी आहे ती आपल्याला कशामध्ये टाकायची, क्यू मध्ये. जसं आपण इथे किच्यामध्ये केलं 45, 13, 12, 16 आणि 14. सो वी विल इन्सर्ट दॅट झेड फ्रिक्वेन्सी इंटू द क्यू. अगेन रिटर्न एक्सट्रॅक्ट मीन. मीन क्यू आपल्याला अप्लाय करायचं. ओके. तर हा याचा पण अल्गोरिदम सिम्पल आहे. जसं आपण वर्क करतो त्याच पद्धतीने आपल्याला याला एक्सप्लेन करायचं. तर जॉब सिक्वेन्सिंग विथ डेडलाईन्सचा ऑब्जेक्टिव्ह इज काय आहे की द ऑब्जेक्टिव्ह इज टू फाइंड द सिक्वेन्स ऑर द ऑर्डर ऑफ द जॉब्स विच इज कम्प्लिटेड विद इन द डेडलाईन्स. तर काही त्याच्या काही डेडलाईन्स गिवन आहेत. सपोज आता इथं जे जॉब आहे त्याची डेडलाईन काय 2 आहे आणि त्याच्यासाठी मिळणारं प्रॉफिट किती आहे 6 आहे. तर आपल्याला काय करायचं त्याच्या डेडलाईन नुसार त्याला काय करायचंय कम्प्लीट करायचंय अँड यूज द मॅक्झिमम प्रॉफिट. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचंय की मॅक्झिमम प्रॉफिट फाइंड आउट करायचंय. तो गिवन कंडिशन काय आहे की आपल्याला जे दिलेली ऑपरेटिंग सिस्टीम आहे ते सिंगल प्रोसेसर यूज करते. म्हणजे काय की विच इज कॅपेबल फॉर परफॉर्मिंग वन जॉब ऍट अ टाइम. म्हणजे एकापेक्षा जास्त आपण जॉब देऊ शकत नाही. ठीक आहे. तर आणि प्रत्येक जॉब जो आहे याच्यामध्ये किती टाइम घेतो कम्प्लीट व्हायला, तर 1 युनिट ऑफ टाइम याला पाहिजे. ओके. नॉट मोर दॅन 1 युनिट. तर अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. हा एकदम सिम्पल क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आणि याच्यामध्ये तुम्हाला 6 पैकी 6 मार्क पडण्याचे खूप चान्सेस आहेत. ठीक आहे. तर आता जे जॉब आहे त्याची डेडलाईन 2 आहे आणि प्रॉफिट किती भेटणार आहे आपल्याला 6. सिमिलरली J2 जॉब आहे त्याची डेडलाईन काय आहे 1 आणि त्याच्यासाठी आपल्याला प्रॉफिट किती भेटणार आहे 8. अगेन J3 आहे ज्याचं प्रॉफिट किती भेटणार आहे 5 आणि त्याची डेडलाईन काय आहे 1. अगेन J4 इज देअर त्याचं डेडलाईन किती आहे 2 आणि त्याच्यासाठी मिळणारं प्रॉफिट किती आहे 10. तर याच्यामध्ये आपल्याला जी मॅक्झिमम डेडलाईन असेल तिथपर्यंत आपल्याला काय करावं लागेल रन करावं लागेल. सो 0, 1 आणि मॅक्झिमम डेडलाईन किती आहे 2. तर म्हणजे किती जॉब टाकू शकतो आपण फक्त 2 जॉब्स. ओके. तर पहिल्यांदा जर आपण बघितलं की मॅक्झिमम प्रॉफिट कोणाचं आहे तर कोणाचं आहे J2 चं. ठीक आहे. J2 चं सॉरी J4 चं किती आहे प्रॉफिट 10 आणि त्याची डेडलाईन किती आहे 2. तर आपण काय केलं पहिल्यांदा मॅक्झिमम प्रॉफिट आहे म्हणून त्याला आपण प्लेस केलं J4. नेक्स्ट मॅक्झिमम प्रॉफिट कोणाचं आहे J2 चं. पण आपण J2 टाकू शकतो का नाही कारण की त्याचं डेडलाईन काय होती 0 to 1. तर आपण 1 पर्यंत रन करू शकतो त्याला 1 to 2 मध्ये त्याला रन करू शकत नाहीये. ठीक आहे. आता बघा याची डेडलाईन काय होती 2 होती तर त्याला आपण 0 to 1 मध्ये रन करू शकतो त्याला काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. तर याची J2 ची डेडलाईन काय 1 होती तर आपण हा J2 इथं प्लेस करू शकत नाही. ठीक आहे. मग नेक्स्ट कोणता आपल्याला प्लेस करावा लागेल J1. ठीक आहे. म्हणजे याच्यापासून जे मिळणार प्रॉफिट किती आहे ते किती आहे प्रॉफिट 16. बट जर आपण विचार केला तर जर आपल्याला J2 प्लेस करता आला असतं तर प्रॉफिट किती भेटला असतं आपल्याला 10 प्लस 8 दॅट इज 18. ओके. तर याच्यासाठी आपण काय करणार एक स्ट्रॅटजी यूज करणार जॉब सिक्वेन्सिंग विथ डेडलाईन्स मध्ये. आणि प्रत्येक वेळेस जेव्हा जॉब ऍड करताल तेव्हा प्रत्येक वेळेस तुम्हाला हा चार्ट काय करावा लागेल परत परत ड्रॉ करावा लागेल. तर याच्यामध्ये स्ट्रॅटजी काय आहे की आपण जेव्हा हायेस्ट प्रॉफिट वाला जॉब सिलेक्ट करणार तर ट्राय टू पुट दॅट जॉब ऍज फार ऍज वी कॅन. ओके. ऍज फार ऍज वी कॅन. म्हणजे आता 0 to 1 आहे आणि 1 to 2 आहे. तर आता याच्यामध्ये हायेस्ट प्रॉफिट वाला जॉब कोणता होता J4. तर J4 ची डेडलाईन किती आहे 2 आहे. तर जितकं दूर आपल्याला त्याला ठेवता येईल तिथपर्यंत ठेवण्याचा प्रयत्न करायचा. बघा आता J4 ची डेडलाईन काय 2 आहे तर आपण 1 to 2 च्या स्लॉट खाली आहे तर त्याला आपण काय करू शकतो J4 इथं प्लेस करू शकतो. नेक्स्ट हायेस्ट प्रॉफिट कोणाचं आहे J2 चं. तर त्याची डेडलाईन काय 1 आणि 0 to 1 प्लेस काय खाली आहे. सो वी कॅन पुट J1 सॉरी J2 ज्याची की प्रॉफिट किती आहे 8. सो 8 plus 10 so that is become 18. इट विल गिव्ह अस द 18 प्रॉफिट. तर याच्यामध्ये स्ट्रॅटेजी काय आहे फक्त की जितक्या दूर ठेवता येईल तितक्या दूर आपल्याला त्याला ठेवायचं. ठीक आहे. तर हा एक क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू. तर परत याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला सॉर्टिंग अल्गोरिथम यूज करावं लागेल. सॉर्टिंग कशाबद्दल की आपल्याला कशानुसार अरेंज करायचे ते
ऍज पर देअर प्रॉफिट. ज्याचं हायेस्ट प्रॉफिट त्याला आपण पहिल्यांदा प्लेस करणार. तर मॅक्झिमम डेडलाईन याच्यामध्ये काय आहे 5. तर आपण किती जॉब्स याच्यामध्ये टाकू शकतो? जस्ट 5. ओके, तर हा 5, 0 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. प्रत्येक वेळेस तुम्हाला काय करावं लागेल? हे नवीन नवीन फाइंड आउट, नवीन नवीन काय वेळेस करावं लागेल. 0 1 1 to 2 2 to 3 3 to 4 0 1 2 3 4 आणि 5. बघा आता 0 to 1 जेव्हा आपण प्लेस करणार, हायेस्ट प्रॉफिट कोणाचं आहे याच्यामध्ये जर बघायला गेलं तर हायेस्ट प्रॉफिट इज J4 विच इज हॅव्हिंग 300. तर याला आपण अरेंज करून घ्यायचं अगोदरच बाय डिक्रीजिंग ऑर्डर, ते तुम्ही करून घ्या. ठीक आहे. तर पहिल्यांदा कोणता येईल? J4. आणि आपली स्ट्रॅटर्जी काय आहे की ऍज फार ऍज अवे. ठीक आहे, म्हणजे जितक्या दूर ठेवता येईल तितक्या दूर ठेवायचा. तर J4 ची डेडलाईन काय आहे? 2. म्हणजेच आपण त्याला 2 पर्यंत ठेवू शकतो. 2 to 3 2 to 3 असं ठेवू शकत नाही. म्हणजे 0 to 1 ठेवू शकतो किंवा 1 to 2. म्हणून ऍज फार ऍज वी कॅन, म्हणजेच आपण काय करणार त्याला 1 to 2 मध्ये प्लेस करणार. तर इथं काय आपण काय पुट करणार? 300. म्हणजेच काय? J4. ओके, तर तिथे जॉबच लिहायचा फक्त. तर J4. ठीक आहे, तिथं J4 प्लेस केला. आता नेक्स्ट स्ट्रॅटर्जी मध्ये आता J4 ऑलरेडी आपण काय केलेलं इथं पुट केलेलं आहे J4. नेक्स्ट हायेस्ट प्रॉफिट कोणाचं आहे बघा. 300 झाल्यानंतर काय? 200. J1. तर त्याला आपण कुठं ऍज फार ऍज वी कॅन, तर म्हणजे त्याची डेडलाईन 5 आहे. तर 4 to 5 खाली आहे का? हा खाली आहे. तर J1 आपण प्लेस केलेलं आहे. ओके, सिमिलरली आता मी याच्यामध्येच मॉडिफिकेशन करतोय, पण प्रत्येक वेळेस तुम्ही जॉब टाकला की परत प्रत्येक वेळेस असा चार्ट तुम्ही ड्रॉ करायचा. ठीक आहे. नेक्स्ट कोणता आहे? 200 झाल्यानंतर 190 दॅट इज J3. तर बघायचं 2 to 3 खाली आहे का? आहे. तर आपण काय करणार? J3 प्लेस करणार. J3. अगेन नेक्स्ट कोणता आहे? 190 झाल्यानंतर दॅट इज 180 दॅट इज J2. आता J2 ची डेडलाईन काय? 2 to 3. 2 to 3 खाली आहे का? नाही. अगेन वी विल चेक 1 to 2. 1 to 2 पण खाली नाहीये. Again we will check 0 to 1. So we can put J2 in 0 to 1. We can place that. Okay. Again, finally, we are remaining with only 3 to 4 slot. Next maximum thing is 100. Sorry, 120. So we can place it up to 4. That is 4 deadline is there. तर 3 to 4 स्लॉट खाली आहे म्हणून आपण काय घेतो? प्लेस करणार J5. तर बघा हे आन्सर आहे. तर J2 J4 J3 J5 आणि J1. म्हणजे ह्या प्रकारे आपण जॉब्स अरेंज करू शकतो. ठीक आहे. तर J2 ची फ्रिक्वेन्सी किती आहे? 180 प्लस J4 ची 300. जर याचं ऍडिशन केलं तर वी विल गेट द सोल्युशन. ओके, तर याची जी कॉम्प्लेक्सिटी आहे जॉब सिक्वेन्सिंग विथ डेडलाईन्स, त्याची कॉम्प्लेक्सिटी किती आहे? बिग ऑफ n². ओके, कारण की सर्चिंग फॉर प्लेसमेंट अल्गोरिदम n जॉब साठी n वेळेस आपण करतोय. म्हणजे प्रत्येक जॉब करताना आपण काय करतो? प्रत्येक वेळेस सर्चिंग अप्लाय करतोय. तर लिनियर सर्च जरी अप्लाय केला आपण तर n ऑब्जेक्ट साठी n वेळेस आपण सर्चिंग अप्लाय करतोय, त्याच्यामुळे दॅट विल बिकम कॉम्प्लेक्सिटी n². ओके, नेक्स्ट आहे की ऑप्टिमल मर्ज पॅटर्न. तर याच्यामध्ये काय असतं की गिव्हन आपल्याला काही फाईल्स असतात आणि आपल्याला काय करायचं असते की मिनिमम कम्प्युटेशन मध्ये त्याला काय करायचं? ऑप्टिमली मर्ज करायचं असते. तर व्हेन 2 or more सॉर्टेड फाईल, याच्यामध्ये बेसिकली काय असते की जी फाईल्स गिव्हन असतात त्या काय असतात? सॉर्टेड असतात. आणि ते आपल्याला काय करायचे असतात? सिंगल फाईल मध्ये कन्वर्ट करायचे असतात विथ मिनिमम कम्प्युटेशन आर डन. ओके, तर ह्याच स्ट्रॅटर्जीला आपण काय म्हणतो? ऑप्टिमल मर्ज पॅटर्न. म्हणजे ऑप्टिमली मर्ज करायचं आपल्याला. ठीक आहे. तर आपल्याला जे लिस्ट गिव्हन आहेत ABCD लिस्ट गिव्हन आहेत आणि त्याची फ्रिक्वेन्सीज गिव्हन आहेत. लाईक साईज आपण म्हणू शकतो A ची साईज आहे 6, B ची 5, C ची 2 आणि D ची 3. जर याला आपण अरेंज केलं तर दॅट इज 6 5 3 2 असे होतं. ठीक आहे. तर याला जर आपण कंबाईन केलं तर एक वे काय आहे की 6 आणि 5 ला कंबाईन केलं तर किती येतं आपल्याला? 11. अगेन 6 प्लस 2, sorry, 11 plus 2 that has become 13 and 13 plus 3 that has become 16. तर याला जर जी कॉस्ट लागणार आहे that cost becomes 11 13 and 16. So merging cost किती लागली याला? 40. ओके,
तर दुसऱ्या अप्रोचनं जर आपण गेलो तर दॅट इज की हे 6 आणि 5 ला एकदा कंबाईन करणार, 2 आणि 3 ला एकदा कंबाईन करणार. बघा 6 आणि 5 ला कंबाईन केलं 11 आलं, 2 आणि 3 ला कंबाईन केलं 5 आलं, आणि नेक्स्ट we will combine 11 plus 5. So 11 plus 5 plus 16, that is become 13, 32. So cost becomes reduced by using this strategy. And finally, another one strategy is that की आपण काय करणार, जे मिनिमम आहेत आपण काय केलेलं आहे त्याला सॉर्ट करून घेतलंय सपोज, आणि जे मिनिमम 2 आहेत त्याला पहिल्यांदा कंबाईन केलं. सो 2 3 बिकम्स 5. देन नेक्स्ट 2 मिनिमम्स, हे 5 आणि हे 5. जर इथं जर अगेन 4 आणि 5 जर असलं असतं, ठीक आहे, तर 4 आणि 4 जर असला तर सपोज 2 4 असले असते, 4 आणि 4, तर आपण ह्या 5च्या अगोदर ह्या 5 ला कंबाईन केलं असतं का ह्या 4 सोबत? नाही. तर 4 आणि 4 दॅट इज बिकम्स 8 असं घेतलं असतं. ठीक आहे, तर इथं पण सेम वे अप्लाय होतो. ठीक आहे, जसं की आपण हाफमन कोडिंग मध्ये करतो. ठीक आहे, तर नेक्स्ट मिनिमम 2 घ्यायचे. ठीक आहे, तर ह्या नोड सोबतच कंबाईन करावं म्हणून काही असं दिलेलं नाहीये. ठीक आहे, तर नेक्स्ट 2 मिनिमम कोणते आहेत? हा 5 आहे आणि हा 5 आहे, म्हणजे 5 बिकम्स 10. देन राहिलेले पैकी नेक्स्ट 2 मिनिमम काय आहेत? 6 आणि 10च रिमेनिंग आहे, म्हणून 6 ला कशासोबत कंबाईन करणार? 10 सोबत, दॅट इज बिकम 16. तर त्याचे जर कॉम्बिनेशन केलं, मर्जिंग कॉस्ट बिकम्स 5 प्लस 10 प्लस 16, दॅट इज बिकम 31. ओके, सो जेव्हा आपल्याला कळलं की जेव्हा सॉर्टिंग लिस्ट असेल तर सॉर्टेड वेने जर आपण गेलो तर मर्जिंग कॉस्ट काय लागते आपल्याला? कमी लागते. ओके, सो वी विल गो बाय दॅट वे. तर आपल्याला लिस्ट गिवन आहेत, सपोज x1 x2 x3 x4 x5, आणि त्याच्या साईज गिवन आहेत 20 30 10 5 आणि 30. तर याला आपण काय करणार? डिक्रीजिंग ऑर्डर, सॉरी इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये आपण अरेंज करू. सो काय येईल? 5 10, देन I will write here 5 10, next is 20 30 and 30. ठीक आहे, तर आता मिनिमम कोणते कोणते आहेत? 5 आणि 10. तर 5 आणि 10 ला आपण काय करणार? कट करणार, आणि 5 आणि 10 चं काय करणार? ऍडिशन करणार. याच्यामध्ये पण सेम वे न तुम्ही करा, की जे गिव्हन आहेत त्याला काय करा? एक्स रेक्टेंगल मध्ये रिप्रेझेंट करा, आणि जे डिराईव्ह झालेले आहेत त्याला काय करा? सर्कल मध्ये दाखवा. तर दिस इज बिकम x4 आणि दिस इज बिकम 10 मीन्स x3. ओके, सो 10 प्लस 5 इज 15. 15 आल्यानंतर परत 15 इथे पुट करा. तर नेक्स्ट 2 मिनिमम कोणते येतील? 15 आणि 20, म्हणून 50 आणि 20 ला काय करा? कंबाईन करा. तर 15 आणि 20 ला जर कंबाईन केलं, 20 बिकम 6 x1, तर याला आपण कंबाईन केलं. ठीक आहे, तर नेक्स्ट नेक्स्ट काय आलं? 15 आणि 20 केल्यानंतर 35. नेक्स्ट काय आलं? 35 आपण आपण परत काय केलं? मिन हिप मध्ये टाकलं. तर नेक्स्ट 2 मिनिमम कोणते करा? 30 आणि 30. तर ह्या 30 ला 35 सोबत जोडता येईल का? नाही, कारण की नेक्स्ट 2 मिनिमम कोणते? 30 आणि 30, म्हणून 30 आणि 30 आपण घेतले. सो दिस इज बिकम x2 अँड दिस इज बिकम x5. ओके, सो 30 30 बिकम्स काय? हे 30 30 इथून गेले, 30 30 बिकम्स 60. तर नेक्स्ट 60 इज देअर. नंतर कोण राहिले? कोण दोन मिनिमम? 35 आणि 60, म्हणून 35 आणि 60 ला काय केलं? कंबाईन केलं. सो इट्स मर्जिंग कॉस्ट म्हणजे फायनली किती आली? 95. तर आपण जर मर्जिंग कॉस्ट जर फाइंड आउट करायची झाली तर जे डिराईव्ह झालेले आहेत त्याचं ऍडिशन करायचं. 15 प्लस 35 प्लस 60 प्लस 95, दॅट इज बिकम द मर्जिंग कॉस्ट, दॅट इज 205. तर अनदर वे काय की आपण पाथ लेंथ बघू शकतो. जसं की एक्स x4 आहे, x4 ची फ्रिक्वेन्सी किती आहे? 5, आणि त्याच्यासाठी किती पाथ पाथ काय? पाथची लेंथ बघायची 1 2 3. सो 5 into 3. So this is become 5 into 3. Again, so x3 आहे त्याच्यासाठी किती लागते? 1 2 3. So 10 into 3. Again, x1 आहे त्याच्यासाठी किती लागते? 1 आणि 2. So 20 into 2. Again, for 30, 1 2. So x2 30 into 2, and for this also 30 into 2. जर याचं आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर दॅट इज ऑल्सो बिकम्स 205. तर आपण जेव्हा ऑप्टिमल मर्ज पॅटर्न फाइंड आउट करतो, तर जर त्याची मर्जिंग कॉस्ट जर फाइंड आउट करायची असेल तर दॅट इज बिकम समेशन ऑफ डिस्टन्स ऑफ आय इंटू एक्स आय. डिस्टन्स ऑफ आय म्हणजेच
पाथ लेंथ आपण म्हणू शकतो 1 2 3. सो दिस इज द डिस्टन्स ऑफ x4 मीन्स किती येईल 3 into 5. ओके. सो ह्या प्रकारे आपण काय करू शकतो मर्जिंग कॉस्ट फाइंड आउट करू शकतो टू मर्ज ऑल द फाइल्स. ओके. तर यानंतरचा प्रॉब्लेम आहे सिंगल सोर्स शॉर्टेस्ट पाथ दॅट इज डिजेक्स्ट्रा अल्गोरिथम इज देअर अँड अलॉंग विथ दॅट स्पॅनिंग ट्री फाइंड आउट करण्यासाठी प्रिम्स अँड क्रुस्कल्स अल्गोरिथम्स आर देअर that algorithms are used to find out the minimum cost spanning tree. तर मिनिमम कॉस्ट स्पॅनिंग ट्री साठी जे प्रिम्स अँड क्रुस्कल्स अल्गोरिथम आहेत ते मी ऑलरेडी एका पेपरच्या सोल्युशन मध्ये एक्सप्लेन केलेले आहे डिस्क्रीट मॅथमॅटिक्सच्या. तर परत मी याच्यामध्ये थोडंसं त्याबद्दल जस्ट ओव्हरव्ह्यू देईल आणि जे सिंगल सोर्स शॉर्टेस्ट पाथ आहे डिजेक्स्ट्रा अल्गोरिथम त्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवतो जेणेकरून तुम्हाला त्याच्याबद्दल पूर्ण माहिती भेटेल. तर माझ्या मते डिजेक्स्ट्रा अल्गोरिथम तुम्हाला ह्या वेळेस पण ह्या पेपर मधली एक क्वेश्चन दिसू शकतो त्यावर. आणि जे आपण 4 अल्गोरिथम बघितले आहेत तर याच्यामध्ये जास्त करून मला असं वाटतं की जे नॅपसॅक प्रॉब्लेम आहे आणि जॉब सिक्वेन्सिंग विथ डेडलाईन्स तर यामधून क्वेश्चन भेटू शकतो तुम्हाला. ठीक आहे. तर डिजेक्स्ट्रा अल्गोरिथमवर मी एक छोटासा व्हिडिओ बनवल 10 मिनिटाचा तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्याबद्दल पूर्णपणे माहिती देईल. ओके. तर तोपर्यंत तुम्ही हे जे 4 टॉपिक शिकवलेत तर एवढे 4 टॉपिक जरी तुम्ही जर कव्हर केले तरी माझ्या मते सफिशियंट होऊन जाईल कारण की डिजेक्स्ट्रा अल्गोरिथमचा जरी क्वेश्चन आला तर तो ऑर क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिसेल. तर लवकरच मी डिजेक्स्ट्रा अल्गोरिथमवर एक छोटासा व्हिडिओ टाकतो आणि ज्या मिनिमम कॉस्ट स्पॅनिंग ट्री आहेत त्याबद्दल थोडंसं डिस्कस करतो कारण की डिस्क्रीट मॅथमॅटिक्स मध्ये ते ऑलरेडी तुम्हाला डिस्कस केलेलं आहे आणि ते तुम्हाला येत पण असेल आता. ओके. तर राहिला एक युनिटवर व्हिडिओ बनवायचा दॅट इज कॉल्ड डायनामिक प्रोग्रामिंग दॅट इज ऑल्सो वन ऑफ द इम्पॉर्टंट युनिट वी कॅन से दॅट. तर त्यावर मी व्हिडिओ लवकरात लवकर म्हणजे 1-2 दिवसात तुमच्या एक्झामला 2-4 दिवस बाकी असताना टाकून देईल. ठीक आहे. तर तोपर्यंत तुम्ही हे 3 व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. जर तुम्ही हे 4 व्हिडिओ बघितले तर डेफिनेटली तुम्हाला 30+ मार्क्स भेटू शकतात. ओके. तर 30+ मार्क्स तुमचे कुठेच गेलेले नाहीयेत जर तुम्ही हे 4 व्हिडिओ जरी तुम्ही व्यवस्थितपणे जर स्टडी करून गेलात तर. ओके. तर थँक्यू सो मच आणि असाच रिस्पॉन्स देत राहा व्हिडिओजला आणि जर काही ऍडव्हान्स दुसरे टॉपिक्स जर तुम्हाला पाहिजे असतील तर काइंडली कमेंट दॅट टॉपिक्स सो आय कॅन एबल टू कव्हर दॅट. ओके. सो थँक्यू सो मच अँड जर कोणी जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ओके. थँक्यू सो मच.